आपण चाललो होतो एम्पी थिएटरला आणि आता आपण कुठे चाललोय? एस्टेस पार्क. नॅशनल पार्क मध्ये जाण्यासाठी आपल्याला $100 फी आहे. अजून गोंधळ झालेला. फायनली हमारा स्पॉट डिसाइड हुआ है. आलोय आपण कोस्टर राईडच्या ठिकाणी आणि या ठिकाणी आम्ही करणार आहोत एआयचा वापर वॉटरमार्क काढण्यासाठी. कसा होता अनुभव तुमचा? एक नंबर होता. हे आपण आलोय आता लिली लेकला. ग्रुप मधला तोच मुलगा आहे जो सगळ्यांना फोटो काढायला होतो. नमस्कार मंडळी, मी रोडगे पाटील आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग्स बाय एचपीच्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेतला डेन्व्हर हा जो एरिया आहे या ठिकाणी आपण आता आहोत. आता आपण चाललो एक एम्पी थिएटर बघायला, जे की इथून जवळच आहे. तर ते एम्पी थिएटर बघू आणि त्याच्या आजूबाजूला जो काही परिसर आहे, एक पार्क देखील आहे वाटतं, ते देखील बघण्याचा प्रयत्न करू आणि मग बघू आपल्याला ऑन द वे अजून कोणते स्पॉट्स मिळत आहेत ते. सो चला आत्ता जाऊयात आपण ते एम्पी थिएटर बघायला. तर मंडळी आपण चाललो होतो एम्पी थिएटरला असं सांगून मला या लोकांनी घेऊन आले तिथं. आणि आता आपण कुठे चाललोय? एस्टेस पार्क. एस्टेस पार्कला चाललोय. अशा प्रकारे स्कॅम झालेला आहे आपल्यावरती, त्यामुळे आता आपल्याला टायटल चेंज करायला लागणार आहे ब्लॉगचं. सो आपण चाललोय एस्टेस पार्कला. तर मंडळी आपण चाललो तो बेअर लेक एस्टेस पार्क तिथला आहे, पण तो आहे रॉकी नॅशनल पार्कच्या एरियामध्ये. आणि त्या नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी आपल्याला $100 फी आहे जर तुम्ही नॉन US रेसिडेंट असाल तर. सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि आता आपला आजच्या दिवसातला दुसरा प्लॅन चेंज झालेला आहे. आणि आता आम्ही बघू दुसरी कुठली जागा आहे जवळपास, त्या ठिकाणी जाऊयात आणि बघू मग आसपास इथं काय. एस्टेस पार्क म्हणून हा बराच मोठा एरिया आहे, इथं बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. सो त्यातली कोणती तरी ॲक्टिव्हिटी आता आपण करू. लेट सी. तर मंडळी हे असं विजिटर सेंटर आहे. बघू इथं काही इन्फॉर्मेशन आहे का, ॲटलिस्ट जवळपासचे कोणते ठिकाण आहेत ते आपण बघू. इथं काय मिळते का माहिती. हा जो रॉकी माउंटन नॅशनल पार्क आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या विंटरमध्ये क्लोज असतात, कारण स्नो रिजन आहे त्यामुळं, आणि समरमध्ये चालू होतात. हायकिंग अँड ट्रेलिंग स्पॉट्स वगैरे. कुठे जायचं मग? ते लोक पुढे गेले तिथे गेले लोक. बोलू आता मी. सो आमचं गाड्यांचं कोऑर्डिनेशन नाही आहे त्यामुळं अजून गोंधळ झालेत आमचे. अजून कुठं जायचं आहे आणि कोण कुठं यायचं मला माहीत नाही. काय गोंधळ घालताय इथून तिथे. कौन गाड़ी चला रहे हो तुम, बीच में भसड़ मचा रहे हो. सुनो तो सही क्या चल रहा है उधर. फाइनली हमारा स्पॉट डिसाइड हुआ है. होपफुली वी विल रीच देयर. चलो तर आपण जातोय मस्टँग कोस्टर नाही तिथे गेले रोलर कोस्टर राईड. पोहोचलोय. होपफुली आपण पोहोचू, काहीतरी करू आजच्या दिवसात. लेट सी. आलोय आपण कोस्टर राईडच्या ठिकाणी आणि चालू पण आहे. सो होप सो आपल्याला काहीतरी करता येईल इथं. आधीच लेट झालाय आणि इकडं फोटोग्राफी चालू आहे आमची. Single ride pass. Let's go.
आता आपण चाललोय वरती आणि मग तिथून असा हा साईडचा ट्रॅक आहे, तो आपल्याला झुप करून खाली घेऊन येईल. ई-हा. ओ नाही, पेट्रोल संपले त्याचं. बीच में थोडी एकदम हा पहिल्यांदा जेव्हा होतं ना तेव्हा ब्रेक मारत होते का ते आपोआप थांबतं ते, पुढे नाही जात. समोर असेल ना कार्ड नाही तुला थांबलं हा हा तिथं ब्रेक मारलेला होता ते. वरून कंट्रोल चालू झाला. तिथं वर पोहोचलोत ना, पहिला हा. कॅमेरा क्रॉस करून हा, तोपर्यंत कंट्रोल नव्हता त्याच्यात. वो उधर है. नाईस गाईज, मजा आली राईडला. सो यू कॅन ट्राय फॉर शुअर. राईड फोटोज बघूया आपण. इथून घेतले फोटो छान. फोटोज आहे तिथं पण पेड आहे. ते कसं ठीक आहे ना. 8.30 सांगतोय पब्लिकला. इन्फॉर्मेशन. मला वाटलं आणि या ठिकाणी आम्ही करणार आहोत AI चा वापर सस्ते शूट मेंटेन रखते हुए. वॉटरमार्क काढण्यासाठी. एकच बस आहे. केला का नाही तुम्ही? कसं दिसतंय? नाही अरे हा एक नंबर फन आहे. करायलाच पाहिजे. इथपर्यंत आलाय, उंबऱ्यापर्यंत तर करून घ्या. मी तर पडत बिडत नाही. नाही यार, मला ते हाईटची थोडी हाईट नाही नाही हाईट नाही. नाही. सीधा मौत. अशी भीती. पल्लवी, कसं वाटलं तुम्हाला राईड करून? ओ सॉरी, तुम्ही केलीच नाही राईड. और बापरे, गोप्रो आहे का? हा गोप्रो नाही, डीजेच आहे. तुझ्या व्हिडिओमध्ये येऊ द्या आम्हाला. या की कसा होता अनुभव तुमचा? एक नंबर होता. मस्ट ट्राय. तर म्हणजे चांगला होता अनुभव कोस्टर राईडचा. यू कॅन ऑल्सो ट्राय. S10 आहे ना नावाचं जागेचं. एस्टेस पार्क. एस्टेस पार्क तुम्ही ट्राय करू शकता. इथं क्विक राईड आहे, 1-5 मिनटं वगैरे लागतील, पण यू कॅन ट्राय. तर आता आपण चाललो आहे, थोडी पेटपूजा करू आणि बघू मग पुढचा स्पॉट कुठं आहे ते. सो चला पहिला खायला जाऊया. तर बऱ्यापैकी हा टुरिस्ट एरिया आहे आणि त्यामुळं पार्किंग पण सगळीकडे फुल आहे. तरी आम्हाला मिळाले एका ठिकाणी पार्किंग. आता आपण थोडी पेटपूजा करायला आलो. इथे एक इंडियन रेस्टॉरंट पण आहे, 2-3 आहेत आय थिंक. तर मंडळी आपण आलो आहे आता लिली लेकला. जेवण वगैरे केलं आपण तिथंच आणि त्यानंतर आता लिली लेकला आलो आहे. तो लेक तुम्हाला दाखवतो. त्याला टाक रे अशा लोकांसोबत फिरत. हा हेमराज, हेमराज हा ग्रुप मधला तोच मुलगा आहे जो सगळ्यांना फोटो काढायला होतो. गरजेचं आहे. अरे फोटो नाही, सेल्फी घेऊ ना. वेगळी परिस्थिती नाहीये, आपल्यासारखाच परिणाम आहे सगळा. सेमच आहे का आपल्यासारखं? निशान सोडून गेलेले आहेत लोक या ठिकाणी. पुढच्या वर्षी आल्यावर बघायचे. हं? टिकलेत की नाही. लेटर टिकलेत की नाही. तर हा मंडळी असा पूर्ण लिली लेकचा एरिया आहे आणि असे बरेच छोटे मोठे तळे आहेत या ठिकाणी आणि काही ट्रेल आणि ट्रेकिंग पॉईंट देखील आहेत. ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकताय. काही आहेत ते नॅशनल पार्कच्या आतमध्ये आहेत, त्यासाठी तुम्हाला तिकीट लागणार आहे आणि काही बाहेर आहेत ते तुम्ही असेच जाऊन येऊ शकताय. सो हा पण एक पॉईंट तुम्ही व्हिजिट करू शकताय.
दॅट्स इट. कसा वाटला मग लिली पॉइंट? हे लिलीज. कसा वाटला तुम्हाला लिली पॉइंट? नाईस क्लायमेट. बर्फामध्ये अजून सुंदर असेल हा. पण हो. आता पण चांगलं आहे. कॅन विजिट. ओके गाईज, The end. दी एंड करूया आपण ब्लॉगचा. 2 ठिकाणं गेले आपण आज आणि बाकी पण आसपासचा एरिया चांगला आहे. तुम्ही वन डे आरामात इथं येऊन एक्सप्लोअर करू शकताय. सो आता आपण चाललो आहे परत घरी लिली लेकपासून. सो बघू जाताना काय असेल तर मी तुम्हाला दाखवेन, नाहीतर आपण थेट आता घरी जाऊया.